नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खाऊन पिऊन खूप खुश असाल. आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आलेला आहे. तर आज आहे नागपंचमी आणि त्यासोबतच आपल्या शिवांचा श्रावणी सोमवार. तर श्रावण सोमवार असल्यामुळे सगळ्यांचा उपवास आहे आणि नागपंचमी असल्यामुळे आमच्याकडे तवा वगैरे काही ठेवत नाही, कापत नाही काही. त्यामुळे मग आज न कापता वगैरे काही पदार्थ करायचे ठरवलं आहे. तर श्रावण सोमवार पण आहे आणि काहीतरी गोड करायचंच आहे, म्हणून मी आज शेवयांची खीर करणार आहे. तर शेवयांची खीर करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आधी ते बघून घेऊया. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारी निमित्त खूप खूप शुभेच्छा. शेवयांची खीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध, शेवया, साखर, काजू बदाम, शेवया भाजण्यासाठी तूप, मनुका, थोडंसं केशर आणि वेलची पूड. आता मी एक पॅन घेते, त्यामध्ये तूप टाकून घेते आणि शेवया छान भाजून घेते. आता त्यामध्ये या शेवया छान भाजून घ्यायच्या. छान अशा थोड्या लालसर झाल्या ना तोपर्यंत भाजायच्या. सारखे हलवत राहायचे, नाही तर ते लाल एकदम जळून जातं. आता मी गॅस बंद करते आणि परत परतून घेते. लगेच जळायला लागतात ते. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता एक खोलगट असा पॅन घ्यायचा, गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये हे जे आपलं दूध आहे ते गरम करायला ठेवायचं. मी जवळजवळ 1.5 लिटर दूध घेतले. 1.5 लिटरपेक्षा थोडं वर असेल, कारण ते आटून कमी होतं. तर याच्यामध्ये पण दूध उकळायला ठेवलेलं आहे. आता हे दूध छान उकळू द्यायचं, जेणेकरून ते पूर्ण जवळजवळ अर्ध्याच्या वर आटायला पाहिजे. तर हे दूध आटेपर्यंत आपण वाट बघूया. आणि हो, दूध वरती येणार नाही किंवा उतू जाणार नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये छोटीशी वाटी टाकून ठेवायची. आपलं दूध छान उकळतंय. हे जेव्हा असं वर येईल, ते कडेला चिटकेल ते सगळं काढत राहायचं, त्याच्यामुळे ते घट्ट होत जातं. साय काढायची किनाऱ्यावरची. याच्यामध्ये मी हे बघा वाटी टाकली आहे, जेणेकरून दूध उतू जाणार नाही. सगळी साय अशी बाजूला काढून घ्यायची. आता जोपर्यंत आपलं हे दूध उकळत आहे तोपर्यंत आपले जे हे काजू बदाम आहे हे मी छान असे खलबत्त्यामध्ये कुटून घेते, कारण कापायचं नाही आम्हाला, त्यामुळे असे कुटून घेते. खलबत्त्यात टाकले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये भाजून घ्या. मी डायरेक्ट टाकते कारण ते होतात. तुम्हाला हवं असेल तर जेव्हा शेवया भाजल्या, शेवया तुपामध्ये होऊ दिल्या, तेव्हा पण ड्रायफ्रुट्स करू शकता तुम्ही. हे बघा, आपलं दूध अजून पण उकळतच आहे आणि साईडला जी साय आहे ती जमा होत होत चाललेली आहे. A few moments later. आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलंय. आता ही वाटी मी काढून घेते, गॅस कमी करते आणि आता याच्यामध्ये टाकते साखर.
आणि बाजूचं जे साय वगैरे लावले ते सगळं काढून घ्यायचं. आणि एकदा छान असं मिक्स करून घेते. साखर सगळी साईडची साय आहे ना ती काढून घ्यायची छान, म्हणजे घट्टपणा येतो त्याला. आता साखर छान मिक्स होते. त्यानंतर टाकायचे आपण या ज्या तुपात भाजल्यात त्या शेवया. छान अशा मिक्स करून घ्यायच्या दुधामध्ये. हे सगळं असं मिक्स करून झालं की त्यामध्ये टाकायचे वेलची पूड लागेल तशी. ते पण छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर टाकायचे काजू बदाम जे आपण बारीक करून घेतले. त्यानंतर मनुका. आता परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्या शेवया फ्राय झालेल्या आहेत, त्यामुळे त्या शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आणि शेवयांची खीर ही जेवढी थंड होते तेवढी ती घट्ट घट्ट होत जाते. आता हे झाल्यानंतर हे जे केशर घेतलं होतं ते टाकते. केशरने त्याचा थोडासा कलर बदलेल. आता परत एकदा मिक्स करायचं. आणि आता 5 मिनिटं उकळू द्यायचं. आपले शेवयांची खीर आता झाली. मी गॅस बंद केलाय. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा शेवयांची खीर तयार आहे. या खायला. या श्रावणी सोमवारी तुम्ही काय केला गोड पदार्थ तो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत या खीर खायला.